हॅलो. हा हॅलो. सर नमस्कार म्हटलं. हा नमस्कार, बोला सर. तर आमच्या वैयक्तिक पोर्टलद्वारे या ठिकाणी बऱ्याचशा सूचना आलेल्या आहेत शेतकऱ्यांद्वारे. ओके त्यात आमच्या बऱ्याचशा शंका आहेत. ओके कृपया त्या शेतकऱ्यांच्या शंका ज्या आम्हाला आमच्यापर्यंत पोहोचलेल्या आहेत त्या आपण थोडंसं निरसन करावं असं आम्हाला वाटतं. ओके ओके काय समस्या आहे सर नेमकी तुमची? तर सद्यस्थितीमध्ये जी ई पीक पाहणी चाललेली आहे, ओके या बाबतीमध्ये सर्वप्रथमतः शेतकऱ्यांचं मत आहे बाबा ई पीक पाहणी म्हणजे निश्चित काय आहे आणि ती का करायला पाहिजे याबद्दल थोडीशी माहिती दिली तर आम्हाला योग्य वाटेल. हा सर, ही शासनाची योजना आहे. ई पीक पाहणी करणे अनिवार्यच केलेलं आहे शासनाने. जे तुमच्या 7/12 जे पेरा येत असतो तर त्या पीक पाहणीच्या माध्यमातून पहिले तलाठी कार्यालय किंवा कृषी अधिकारी करत होते. पण आता खूप प्रकारचं असं न होता आता यांनी काय केलेलं आहे की बाबा सर्व शेतकऱ्यांनी स्वतः त्याच्या मोबाईलच्या ऍपच्याद्वारे ई पीक पाहणी करणे अनिवार्य आहे. बरं. आणि बोला. हा, ई पीक पाहणी करायची कशासाठी हे महत्वाचं. हा, याच्यामध्ये हा सर्वात महत्वाचा प्रश्न आहे तुमचा की बाबा ई पीक पाहणी म्हणजे करण्यासाठी काय तुम्हाला जे शासनाच्या ज्या योजना असतात जसं की आपत्ती, पाऊस पडला, गारपीट झाली, रोगराईने तुमचं पीक गेलं, पीक विमा असेल किंवा दुष्काळी असेल किंवा जे अनेक अशा ज्या योजना असतात शासनाचं जे अनुदान असेल, ज्या अनुदान असतं तर तुम्ही जर ती पीक पाहणी जर नाही केली तर तुम्हाला त्या अनुदानापासून तुम्हाला वंचित राहावं लागणार आहे. हा, जसं की तुम्हाला ते बियाणे असतील, खत बियाणे असतील, आपत्ती असेल, बाजारपेठ असेल किंवा तुम्हाला जर क्रॉप इन्शुरन्स तुम्हाला जर लोन जरी घ्यायचं असेल म्हणजे बँकेकडून तर तुम्हाला बँकवाले तुम्हाला पेरा आणून द्या असं तुम्हाला म्हणतो. तर त्या सर्वात महत्वाचं आहे की बाबा बँकेसाठी पण तुम्हाला पेरा महत्वाचा आहे. हा, तर मला काय म्हणायचं सर, आता ही झाली पीक पाहणी, यामध्ये समजा शेतकऱ्यांची एक महत्वाची बाजू आहे या ठिकाणी. हा ओके. तर ई पीक पाहणी आणि सरकारी योजना या दोन्ही बाजूची कुठपर्यंत सांगड आहे? हा, याच्यामध्ये जर ई पीक पाहणी जर तुम्ही जर नाही केली तर तुम्हाला या शासनाच्या जेवढ्या काही अनुदान असेल, काही जे पीक विमा असेल किंवा ज्या शासनाच्या ज्या योजना असतील ते तुम्हाला त्याचे दिसणार नाही. जर तुम्ही जर नाही केली तर तुम्हाला या योजनेपासून वंचित राहावं लागणार आहे. म्हणजे जी काही शासनाची अनुदानित योजना लागू होणारी आहे किंवा झालेली आहे ते पूर्ण योजना या ई पीक पाहणी करण्यावरच अवलंबून राहणार समजा की 100% त्याच्यावर आधारित आहे. तर या ई पीक पाहण्याची थोडीशी पारदर्शकता सविस्तरपणे आम्हाला समजावून सांगता का? हो सर, सर्वात प्रथम आपल्या मोबाईलवर आपल्याला हे सर्व काही गोष्टी करायच्यात आहेत. सर्वात प्रथम तुम्हाला ई पीक पाहणीसाठी तुम्हाला मोबाईल ॲपवर तुमच्या त्या मोबाईलमध्ये प्ले स्टोर नावाचं ऍप्लिकेशन असतं. त्यामध्ये तुम्हाला जायचं आहे, ई पीक पाहणी असं नाव टाकायचं. तुम्ही मराठी टाकले तरी जमतंय, इंग्लिशमध्ये टाकलं तरी जमतंय. ते ॲप तुम्हाला टाईप करून तुम्हाला टाकायचंय, ते ओपन करायचं आहे. त्याच्यानंतर तुमचा मोबाईल नंबर त्याच्यामध्ये टाकायचा आहे. तुम्हाला ओटीपी येईल, 4 अंकी ओटीपी येईल. ते ओटीपी टाकल्याच्या नंतर तुमचं ते ॲप ओपन होईल. बरं. हा, त्याला लॉग इन करायचं आहे तुम्हाला. त्याच्यानंतर तुमचं जे 7/12चा तुमचा गट नंबर असेल तो तुम्हाला गट नंबर टाकायचा आहे. तुम्हाला जे गट नंबर आहे तुमचं क्षेत्र टाकायचं आहे आणि योग्य ते तुम्हाला जे पीक आहे ते पीक तुम्हाला योग्य पद्धतीने भरायचं आहे. त्याचा फोटो काढायचा आहे आणि तिथं तुमचं लोकेशन तुम्हाला लोकेशन ऑन करायचं आहे. ऑन केल्याच्या नंतर तुमचा फोटो अपलोड होणार आहे आणि तुम्हाला ती योग्य ती माहिती तुम्हाला भरायची आहे. आणि याची सर्वात लास्ट डेट आहे 15 सप्टेंबर याची लास्ट डेट आहे. लवकरात लवकर सर्व शेतकऱ्यांनी त्यांचा जी ई पीक पाहणी आहे तुमच्या शेतामध्ये जाऊन व्यवस्थितरित्या तुमच्या त्या ॲपद्वारे तुम्हाला तुमच्या जे काही तुम्हाला ज्या शेतकऱ्याला जी माहिती कळत नाही त्यांनी त्यांच्या मुलाच्या माध्यमातून किंवा जे काही तुमचे शेजारी वगैरे असतील त्यांना जे मुलगा त्यांचा शिकलेला वगैरे असेल त्याच्या माध्यमातून त्यांनी ती ई पीक पाहणी करणं अनिवार्य ठरवलेलं आहे. तर जर नाही जर केलं तर तुम्हाला या शासनाच्या अनुदानापासून वंचित राहायला लागणार. जसं की पीक विम्यापासून सुद्धा तुम्हाला वंचित राहायला लागणार आहे. बरं. आता हे झालं तुमचं आपल्या प्ले स्टोअरवर जाऊन कोणत्या पद्धतीने आपण पाऊल उचलायचं याबद्दलची माहिती. ओके.
मला काय म्हणायचं सर, ई पीक पाहणीसाठी आपल्याला काही वैयक्तिक कागदपत्र लागत असतील ना? हा, तुम्हाला सर्वात प्रथम तुम्हाला गट नंबर माहीत पाहिजे, तुमचं क्षेत्र कुठं आहे ते माहीत पाहिजे, जिथं तुमची जमीन आहे तिथं तुम्हाला जाऊन तुम्हाला तिथं लोकेशन तिथलं ट्रॅक होणार, तिथं त्याच्यानंतर तुम्हाला फोटो काढायचे. तुम्हाला फक्त आधार कार्ड लागणार नाही, तुम्हाला मोबाईल नंबर, त्याच्यानंतर तुमचा गट नंबर आणि तुम्हाला ते योग्य ते तुम्हाला जसं की तुम्हाला सोयाबीन आहे, तुम्ही सोयाबीन किती एकर आहे, उदाहरणामध्ये तुमचं 1 हेक्टर जमीन आहे तर तुमचं सोयाबीन आहे 2 एकर, तिथं 2 एकर टाकायचं आहे. उरलेली तुमचं दुसरं तुम्ही टाकू शकता, जसं की हळद असेल, कापूस असेल, सोयाबीन असेल, मूग उडीद असेल, असं त्याच्यामध्ये सर्व काही माहिती दिलेली आहे. बरं सर, खूप छान माहिती दिली सर. पण मला काय म्हणायचं आहे की शेतकऱ्यांकडून काही बाबीमध्ये थोडस एक वेगळे उच्चार निघत आहे. तर जर याच्याकडे काही शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी केलीच नाही तर त्यांचं नुकसान होईल. हा, मग याच्यामध्ये त्यांचं नुकसान कसं आहे की बाबा आता शासनाचं जसं जर आपत्ती झाली, जर जास्त पाऊस झाला, जर तुमचं जर पिकाचं नुकसान झालं तर शासनाला तुमच्या जमिनीमध्ये काय आहे हे शासनाला कळणार नाही ना, की बाबा जर तुम्ही पीक पाहणी जर केली तर तुमच्या सातबारावर त्यांचं पीक, उदाहरणामध्ये तुम्ही सोयाबीन टाकलं किंवा हळद टाकली किंवा कापूस टाकला तर ही शासनाला माहिती पोहोचणार, म्हणजे तुमच्या जमिनीमध्ये काय आहे. जर ही माहिती अपलोड नाही केली तर शासनाला काय करणार आहे की तुमच्या जमिनीमध्ये काय आहे आणि तुम्हाला अनुदान काय भेटणार. तुम्ही जर नाही केली तर तुमची पडीत जमीन आहे म्हणून तुम्हाला असं डिक्लेअर होणार आहे. म्हणजे कुठल्याही प्रकारची तुम्ही पेरणी केलेली नाही असं शासनाला कळणार आहे. खूप छान सर, आपण दिलेली माहिती, आमच्या मनातील शंका, आमच्या शेतकऱ्यांच्या मनामध्ये ज्या काही शंका कुशंका आलेल्या होत्या त्या पूर्ण आपल्या या सविस्तर माहितीमुळे बाहेर निघालेल्या आहेत. आणि आपण सांगितल्याप्रमाणे आम्ही पावलं उचलू आणि होईल तेवढे जास्तीत जास्त म्हणण्यापेक्षा 100% ई पीक पाहणी करण्याचा आम्ही प्रयत्न करूच आणि करूच. काही जरी शेतकऱ्याला अडचण आली असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगू शकता, तुम्हाला मला ही अडचण येत आहे, तुम्हाला सर्व त्याचं प्रश्नाचं सर्व उत्तरं तुम्हाला मिळतील. तुम्ही त्याची स्क्रीनशॉट मारून टाकू शकता किंवा प्रश्न विचारू शकता की बाबा नेमकं सर्व्हरमध्ये काय डाऊन येत आहे का, सर्व्हरमध्ये काय प्रॉब्लेम आहे का किंवा अपलोड होत नाही का, याचे सर्व काही तुम्हाला या माहिती सर्व काही गोष्टी तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून सर्व काही गोष्टी शिवाजी क्लासेस ॲग्रिकल्चरचे संस्थापक मी बोलत आहे आणि सर्व काही गोष्टी तुम्हाला क्लिअर केल्या जातील. खूप खूप धन्यवाद सर. आपण दिलेली माहिती आमच्या शेतकऱ्यांपर्यंत होईल तेवढी आम्ही पोहोचवत, जवळपास 50% शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलेलीच आहे आणि उर्वरित शेतकऱ्यांना ही माहिती पोहोचवण्याचा आम्ही पुरेपूर प्रयत्न करू.